व्लॉग मित्र मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मित्रांनो, आम्ही आज जाणार आहे अशा ठिकाणी तिथं खूप घनदाट जंगल आहे आणि खूप अंधार आहे, जिथं कोणच गेलेलं नाही. तिथं लोक बोलतात की तिथं कोण आतापर्यंत कोणच गेलेलं नाही. तर आम्ही तिथं आज जाणार आहे, ती माहिती काढणार आहे, एक्सप्लोर करणार आहे आणि तुम्हाला आम्ही माहिती देणार आहे. तर मित्रांनो, आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करा आणि मित्रांना सांगा, शेअर करा. तर मित्रांनो, आपण इथं जंगलामध्ये भाजी आपण आलेलो आहे. खालच्या साईडला ओढा आहे आणि वरती खूप घनदाट जंगल आहे. तर आपण एकदम मध्ये आलेलो आहे. तर मित्रांनो, खालच्या साईडला ओढा आहे. तो ओढा इतका भयानक की त्या ओढ्यामध्ये जाण्यासाठी माणसांचे थरथर काप उठतात. तर इथं काळा जादू होतो लिंबू मिरचीचा. तर चला पुढे पाहूया. तरी पण आम्ही इथं आलोय. तर मित्रांनो, आपण त्या आता कडचा वाडा देखील आलोय. हा वाडा खूप एकदम जुना वाडा आहे. तर आपण त्या वाडा देखील आलोय. तर मित्रांनो, इथे या वाड्याची गोष्ट अशी की इथे आलेले मित्रांनो एक आजोबा राखण्यासाठी, आणि मित्रांनो राखण्यासाठी आले. ती रात्र होती आमुष्याची, आणि त्या रात्री काहीतरी असं घडलं की मित्रांनो ते आजोबा असे गायब झाले की आता मी काय सांगू तुम्हाला. त्या दिवसापासून ते आजोबा कुणालाही गावले नाहीत, कुणी शोधण्याचा प्रयत्नही केला नाही. आणि त्या खूप वर्षानंतर आम्ही ही जागा एक्सप्लोर करायला आलोय. तर बघूया पुढचा त्याच्यानंतर फक्त आता आम्ही इथं आलोय. म्हातारे बाबांनी त्यांच्या गोष्टीतून एवढं काय भयानक तर वाटलं झालंय. पण आपल्याला असं वाटलं ते बाबा ते बोललेले की वाईट कायच वाटत ना, हवा पण नाही सुटली, काय सुटली ना, एकदम फ्रेश वाटते आपल्याला. ते बोललेले की ह्या झाडापासून अरे हो, ते नव्हते का बोलले एक आंबा आहे बघ, एक आंबा पडलाय आणि एक आंबा उभा आहे. तुझीच झाड आहे. आजोबा नाही का म्हणलेले या झाडापासून आता थंडी वाजते. पण काहीच वाटत नाही. लोकांनी गैरसमज पसरवलाय. सगळं बोगस गोष्टी. आपण इथे येऊन खुलासा केलाय की बाबा इथं काय नाही, की तुम्ही सर्वांनी या. पण निवांत बसायला जागा आहे का नाही. पण लोकांनी लोकांना का घाबरवलं? आजोबा काळांच्या गोष्टी, आता आपली पिढी काय आली. कारण की लोक असं बोलतात इथं थंडी वाजते, आवाज येतो कसला आवाज दिसतं असं अमकं तमकं दिसतं. कारण की इथं इतकं घनदाट हे जंगल आहे ना, आज पण कोण आलंच नाही. काळात जादू पण कुणाचाच काय नाही, मग इथं का लोकांनी असं आपोआप फ्रेश किती वाटते. आपण इथं आलो तर आता आपण लोकांचा गैरसमज बंद करूया आपण त्याचा. आपण समजावून सांगू की आम्ही रात्री मित्रांनो इथं आम्हाला तर काही दिसलेलं नाही, काय अनुभवलेलं पण नाहीये. सर्वांनी बघितलं. आणि तुम्ही बघताय की इथं काय नाही. त्या म्हातारे बाबांनी एक आपल्याला सांगितलेलं की इथंच कुठेतरी एक पूल आहे आणि तिथं खूप अपघात झाले. ते कुठे पूल आहे तो? इथंच कुठेतरी जायचं बोलावं मग. चला ना, चला. मित्रांनो, लवकर या, जल्दी या. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटतोय? इतक्या रात्री आम्ही व्हिडिओ करतोय, तर तुम्हाला आम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय? मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी एवढ्या रात्रीची आम्ही येतोय, जी जागा एक्सप्लोर तुम्ही कधीच केली नाही ती आम्ही जागा एक्सप्लोर करतोय. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा मित्रांनो, आणि चॅनलला आमच्या फॉलो करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांना. तर चला. तर मित्रांनो, आम्ही जे एकदम डेंजर ठिकाणी हा पूल आहे, तिथं खूप ऍक्सिडेंट ह्या पुलावर झाले. 20 पेक्षा जास्त ऍक्सिडेंट ह्या पुलावर झाले. तर आम्ही एक्सप्लोर करायला आलो. आणि मित्रांनो, आता रात्रीचे 12 वाजलेत करेक्ट. आता रात्रीचे 12 वाजलेत आणि आम्ही बरोबर आम्हाला इथं 12 वाजता यायचं होतं. तर आम्ही 12 वाजता इथं आलोय. तर आम्ही पुलावरती आलोय. आम्हाला काय तर बघतो, भूतगीत काय दिसते काय बघतो. आणि मित्रांनो, म्हातारी बाबा ते बोललेले की इथे येऊन तुम्हाला थंडी लागेल, काय होईल, आवाज फक्त कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येतोय. आणि मित्रांनो, ते बोललेले की या पुलाची परिस्थिती खूप बेकार आहे, असं तसं खूप काय बोलत होते. पण आता काहीच आम्हाला वाटलं नाहीये. हा पूल पूर्ण एक्सप्लोर करण्यात आलोय आम्ही, पण आपल्याला अजून काहीच ऍक्टिव्हिटी झाली नाही. तो ते कुत्रे तिकडे बघताय. अरे इथून थोडंच अंतराव कुठलं तरी कमळ गाव आहे, तिथं कुत्रे वगैरे असते. एक गाव आहे थोडं. आपण इतक्या पुढे आलोय. कुत्रीच बघतोय का? आपल्या गावापासूनच मी लोकेशन सांगतो.
अरे बापरे, अरे आपण आपल्या गावापासून 6 किलोमीटर लांब आलोय. इतके एक्सप्लोर केलं आणि आपण. आपण आता घनदाट जंगलमध्ये आहे. खूप अंधार आहे. इथं कोण आलो नाही, तिथं आपण आलो. अरे पण विचार करा, 6 किलोमीटर लांब आलोय आपण, म्हणजे घरी जायला आपल्याला 1 तास लागणार किमान ते. ठीक आणि आहे. ते पण रात्रीच्या 12 वाजले. तर मित्रांनो इथं कुत्रं भुकते, तेव्हा आपण घरी जाऊया. ठीक आहे. हा चला मित्रांनो, घरी आता जाऊ नाही. अजून तुला एक ॲव्हेंजर दाखवतो, एक ठिकाण दाखवतो, एक पॅलेस दाखवतो. ते पण खूप डेंजर आहे. तिथं बोलतात की कोण आतापर्यंत कोणच गेलं नाही. बघूया तिथं काय होतंय ते. आम्हाला तिथं जायची खूप उत्सुकता आहे. तर आपण जाऊया पुढे. चला तर मित्रांनो, जाताना काय आपला एक्सपिरियन्स भेटतो तो. तर मित्रांनो, आम्ही ह्या घनदाट जंगलामध्ये खूप आलो होतो, कारण आमची निराशात आले. आम्हाला इथे बघायला काहीच भेटलं नाही, कारण की आम्हाला इथे भूतभीत काहीतरी बघायला भेटेल ह्या अटेन्शनला आम्ही इथे आलो होतो, पण आम्हाला काहीच बघायला भेटलं नाही. अरे ते सगळं बाजूला ओढा आहे ना, त्या ओढ्यामुळे थंडी वाजत असते. अरे आपण मोठाशी पण इतकं नाही तेव्हा तुला वाटतं? मला पण थोडी थोडी वाजायला लागली. माझ्या पाठीमागं काहीतरी दिसतं असं मला वाटतं. कुठे यार? तुला तुला दिसतंय? नाही मला नाही. काय दिसलं? नाही. हे तुला आवाज आला कसला? नाही रे, मला काही नाही मावळ. हे मला आवाज आलाय कसला तरी. तिथं काहीतरी गेलं. आपल्याला काहीतरी बघायला भेटलं. त्या जाळीत मला भीती वाटते. बकट बापरे. खाली वाचव. ते आजोबांचं घर होतं, मला वाटलं होतं. ते कोणतरी होतं. आपण खोट्यात त्यांना पाडलं, पण ती आता तर मित्रांनो, आता आम्ही खूप जमलो, पळत आलो. तिथं आम्हाला काहीतरी दिसलं. एक बाय पार्टीसाठी घालून आमच्या समोरून पळाली. पहिले ह्या दोघांना दिसली, मला दिसली नाही. नंतर मला तिसऱ्या टाईमला दिसली, म्हणून आम्ही पळालो आणि आम्ही आमचा जीव घेऊन आता आम्ही आमच्या गावात आलो. कधी पण जर तुम्ही सुखाला मारत असाल तर या जगात दुःख पण आहे, आणि देवाला मारत कधी पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह शक्तीला तुम्ही कधी पण हलकीत घेऊ नका मित्रांनो. आम्हाला पण माहिती आहे मित्रांनो, आमच्यासोबत हे काय आम्ही झालं. चॅलेंज ऍक्सेप्ट केलं. लोक बोलत होते की जाऊ नका, तरी पण आम्ही गेलो. लोक बोलली तुम्हाला खूप रिस्क आहे, तरी आम्ही पण तुमच्यासाठी आम्ही risk मित्रांनो उचलली. तुमच्यासाठी केले. मित्रांनो आता तुम्ही फक्त आमच्यासाठी एकच करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, एक चांगलीशी कमेंट करा, आम्ही पुढे कोणता व्हिडिओ बनवतो आणि bell आणि तुमच्या icon ला मित्राला click करा. शेअर करा आणि बेल आयकॉनला लगेच टॅप करा, म्हणजे तुम्हाला रेग्युलर व्हिडिओज पडतील. चला बाय बाय.